येईनच. एकदा आपण प्रतिमा स्वतःनी तयार केली ना की आम्ही सगळे गुंड हाताळतो, कुणाचाही खून करा मी तुला सांभाळतो, कुणालाही पळवून नये मी तुला वाचवतो, कुणी प्रचाराला ये तुला मी दम देतो, कोणी समोर, अशी एकदा प्रतिमा तयार झाली ना तर चांगली चांगली शेजारी यायला घाबरतात, कारण त्याला बाहेर दुसरीकडे पण जायचं असतं. आणि असं केलं चांगली लोक शेजारी जी असतात ती एक एक करून निघून जातात. मला स्वतः तसंच वाटू लागलेलं निघून जाऊ. पण माझा स्वभाव आहे, एकदा एकावर प्रेम केलं तर मी प्रेम त्यांना जास्त करतो. माझी चूक आहे मी मान्य करतो, तुमच्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. पण देव माझ्यावर खूप मेहरबान आहे, त्यामुळे कुणाला घालवण्याच्या आधी त्याचं तेच निघून गेलं हे लय बरं झालं. मला अजून कळलं नेमका अन्याय कुठला झाला. रोज मला ऐकायला मिळते हमालाचा मुलगा मोठा होतोय, ह्यांना वाईट का वाटत. 2018 साली तुम्ही कुणाचे हमालाचे चिरंजीव होतात ना, मी ह्या हमालाच्या चिरंजीवाला ह्या निवडणुकीत उभं करत असताना, तिकीट देत असताना माझी बायको 1 वर्षाचं बाळंतीण बाळ घेऊन सुद्धा घरोघरी तुमच्या प्रचारात फिरली. या तिथं देवानंद बापू सारखा कार्यकर्ता आहे, दीपक माने तुमच्या विरोधात, देवानंद बापूने घराघरात प्रचार केला, सगळीकडे गेले, मतं मागितली. आज तागात तुम्ही यांच्या तोंडातनं, माझ्या बायको तोंडातनं, इथं आल्या आमच्या घरच्यांच्या तोंडातनं कधी ऐकले की आम्ही उपकार केला? कधी ऐकले का मी चप्पल झिजवली म्हणून? कधी आम्ही बोललो तुम्हाला निवडून देताना, तुम्हाला स्टँडिंग देताना, तुम्हाला कामं देताना आम्ही चपला झिजवल्या असं कधी बोललो? एवढे वर्ष आम्ही सत्ता केली, किती लोकांना पद दिली असतील. वसंतदादांनी तर मुख्यमंत्री घडवले, पंतप्रधान. तुम्ही जर राष्ट्रपती त्यावेळेचे ज्ञानी जयसिंगचं पुस्तक वाचलं तर त्या ज्ञानी जयसिंगच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांचं राजीव गांधींचं पटत, इंदिरा गांधींचं पटत नव्हतं, वाद झाले, राजीव गांधींचं पटत. त्यांनी वसंतदादांना बोलवलं, वसंतदादा तुम्ही पंतप्रधान व्हा, मी जुळणी करून देतो. स्वतः लिहिलं त्यांच्या पुस्तकात की मी वसंतदादांना बोलवून घेतलं, पंतप्रधान व्हा. वसंतदादा बोलले मी गद्दारी करणार नाही, पंतप्रधान इंदिरा गांधी वारले त्यांच्या मुलाला करायचं. तरी कधी भाषा केली का वसंतदादांनी? एक भाषण आहे का मला ऐकून दाखवायचे? वसंतदादा बोलले असतील उपकार केला, तुझ्या बापाला पंतप्रधान केला, आम्हाला तिकीट मिळालं नाही मिळालं, गप बसलो, नाराज झालो. कधी उपकाराची भाषा केली का? 50-60 वर्ष सत्ता भोगतोय, 50-60 वर्ष कित्येक लोकांना पद मिळाली, कित्येक लोकांचं राजकारण उभं राहिलं. एकदा तरी कुणाच्या बद्दल बोललो का? एकदा तरी सत्ता आहे, मुख्यमंत्रीपद 4 वेळा मिळालं म्हणून तुम्हाला दहशतीनं मत मागितलंय का? एकदा तरी मागितलं का? एकदा तरी तुम्ही प्रचारला, आमच्या घरात आला, आमच्या दारात आला, आमचा विरोधक जरी असला तर तुम्हाला कधी बोललोय का आमच्या दारात यायचं नाही मत मागायला? तुमचा अधिकार आहे. आमच्या कधी विरोधात लोक लढली नाही. विरोधक दारात आला तर आम्ही स्वागत करतो, आत या म्हणतो, शरबत घे, चहा घे, तुला काय पाहिजे का विचार. खासदारची बायको फिरताना गल्लीतल्या लाईटा कट केल्या जातात आजकाल, आणि ही म्हणतात मी टीका करणार नाही, मी विकासाच्या गोष्टी करणार. काय विकास केला गेल्या 5-7 वर्षात तरी सांगावं? एक काम दाखवावं जे काम माझ्या पत्राशिवाय मंजूर झालं असेल. एक काम दाखवावं. हो माझी चूक झाली, मला नाही सांगतायत, मला गरज वाटत नाही, मला वाटतं माझं काम आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र झालं, ह्या महापालिकेत 10 प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. 10-20 प्रभाग आहेत, 10च मंजूर झाले. 2 प्रभागात मिळून 1 करायचं ठरलं. हा सांगली महापालिकेतला एकुलता एक प्रभाग आहे, प्रभाग नंबर 11, ज्या 2 प्राथमिक आरोग्य केंद्र एका प्रभागात झाले. इथंही झालं आणि त्या आमच्या कारखाना परिसरात झालं. 2 उभे केले.
एवढं मोठं हॉस्पिटल वाढ करत गेलो, रस्ते देत गेलो, गटरी देत गेलो, कोट्यावधी रुपये दिले. कामं कोण केली? कॉन्ट्रॅक्टर कोण होते? मोठं कोण झालं? काय नेमका अन्याय झाला? बोगस बिलं काढता आली नाही, अन्याय झाला का? काम न करता बिलं काढता आली नाही, अन्याय झाला का? पुन्हा आता आज परवा भाषण आमच्या दारात येऊन करून गेले. मी टीका करणार नाही. आणि आजचं पूर्ण भाषण माझ्यावरच टीका. काँग्रेसबद्दल मला सांगतात, काँग्रेसवर माझं मी सांगितलेलं आहे, मी नेहमी सांगतो, या काँग्रेस पक्षावर माझं एकतर्फी प्रेम होतं, आहे आणि राहणार. मला नाही पटत भाजपचा विचार. असा विचार जो ह्याला वेगळा समजतो, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे त्याला खोटा समजतो, त्याला बदलायचा प्रयत्न करतो, जे अण्णाभाऊ साठेंसारखे विचार आहेत, शाहूंचे फुलेंचे विचार आहेत, त्याच्या विरोधात विचार मांडतो, ते भाजपचे विचार मला पटत नाही. मी नाही जाऊ शकत. तुम्हाला जायची इच्छा होती, मी सांगितलं जाऊ नको. फसवी पार्टी आहे. तुम्हाला काम पाहिजे होते, तुम्हाला पैसे कमवायचे होते, तुम्हाला एक शस्त्र म्हणून उपयोग करून स्वतःचा घेऊन घ्यायचा होता. मी तुम्हाला सांगतो, आमचा वसंतदादांचा इतिहास असेल, पण आम्ही तुम्हाला आमच्या ह्या घराचा इतिहास आहे. प्रतीक कदम खासदार निवडून आले, त्या दिल्लीत त्यांना मंत्री करण्यात आले. वसंतदादा मारल्यानंतर, मुख्यमंत्री गेल्यानंतर आपल्या शहराचं नुकसान झालं का? तर हो झालं. आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व संपलं, गेलं, आपलं नुकसान झालं. पुन्हा त्या घरात नेतृत्व वर यायला पाहिजे होतं. कुठेतरी आम्ही कमी पडलो असू. तुम्ही प्रतीक पाटलांना निवडून दिलं, ते मंत्री झाले, आणि एकदा निवडून आले असते तर कॅबिनेट मंत्री झाले असते. प्रचंड आपल्या विभागात काम झालं असतं. पण सगळ्यांनी टार्गेट केलं आणि प्रतीक पाटलांना पाडलं. मदन भाऊंना तुम्ही अपक्ष निवडून दिलं, मदन भाऊंना मंत्रीपद मिळालं, कॅबिनेट मंत्री झाले. आता मदन भाऊ आणि एकदा निवडून आले तर मुख्यमंत्रीच होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली, कारण राज्यभरातला वसंतदादाला मानणारा गट एकत्रित आला. पुन्हा एक घर वर येते का काय? मग सगळे परत एक आले आणि मदन भाऊंना पुढच्या निवडणुकीतच पाहिजे. किती अंतर गेला. मला खूप त्रास झाला, पण त्रास तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं, सगळ्यांनी मदत केली. कुणाचं नाव एकट्याचं घ्यायचं? त्यांनी केली, तुम्ही केली, सगळ्यांनी केली. मला तुम्ही अपक्ष म्हणून निवडून दिलं, त्या दिल्लीत पाठवलं. त्या दिल्लीत गेल्यावर तुमचे प्रश्न मांडण्यासाठी भांडलो, रडलो, काय करायला लागलं केलं. पण ह्या लोकसभेचा, 18व्या लोकसभेचा सगळ्यात जास्त मुद्दे मांडणारा खासदार म्हणून देशात नाव मिळवलं. मग आमचे शत्रू असणार, येणार परत. हा मोठा व्हायला लागला. ह्यांच्या घरातलं कोणतरी ताकदीनं पाडलं पाहिजे, ह्यांचा वॉर्ड सुद्धा महापालिका ह्यांच्याकडनं काढला पाहिजे म्हणून येणार. प्रतीक पाटील मोठा होईल, प्रतीक पाटलांना पाडलं. मदन पाटील मोठा होतील म्हणून मदन पाटलांना पाडलं. विशाल पाटील लय मोठं व्हायला लागलं. हे घर संपलं पाहिजे म्हणून तुम्हाला भाजपने घेतले तिघांना, आणि शस्त्र म्हणून ह्या घराच्या विरुद्ध वापरायचा प्रयत्न चाललेला. आणि तुम्ही स्वतःचा वापर करून घ्यायला गेला, कारण तुम्हाला बंगले दिसतात, पैसे दिसतात, प्लॉट दिसतात. तर माझं दुर्दैव आहे की मला कदाचित माणसं ओळखायला चूक झाली, वेळ गेला. माझ्या जातीवादाचा आता नवीन आरोप केला. एवढं वर्ष आम्ही राजकारणात आहे, कधी समोर आलेला माणूस कुठल्या जातीचा आहे का धर्माचा आम्ही पाहिलं नाही. ते माहीतच नाही आम्हाला, कधी विचारत नाही, बघत नाही. माणुसकीच ही जात, ही वसंतदादांनी आम्हाला शिकवली. स्वातंत्र्य लढाई लढताना त्याच्यासोबत कोण होतं, तो कुठल्या धर्माचा होता, जातीचा होता, कधी पाहिलेलं नाही आम्ही. आमच्या घरात ते संस्कारच नव्हते. आज निवडणूक आल्यावर कुणाला तरी वाटतं, अरे हे जातीचं, तो जातीचा, तू ह्या जातीचा. त्या पोराला सुद्धा आम्ही असे संस्कार केले नाहीत की त्याला माहित असा होतं कुठल्या जातीचा. ही सगळी आपलीच माता भगिनी आहे, आपलेच भाऊ आहेत, हे आपलेच वडील आहेत, असे संस्कार आम्ही त्याच्यावर केले. गुंडांना आणि क्रिमिनल लोकांना, वाईट लोकांना ताकद द्या, असे संस्कार यांच्यावर आम्ही केले. आम्हाला विकास या भागाचा करून दाखवायचा. का भाजपला करता आला?
सत्ता आली नाही, थोडी आमची मागे राहिली, पाहिजे तेवढं मला कामं करता आलं नाही. मी खासदार नव्हतो तर मी ह्या ठिकाणी निधी दिला. खासदार झाल्या 7-8 कोटीचा निधी एका वर्षात व्या वॉर्डात दिला. नारळ फोडायला तुम्ही आपलं आता निवडणूक फोडून जाणार होता म्हणून तुम्ही कदाचित मला बोलवलं नसेल, पण मलाही वाटतं येणार 3.5-4 वर्षाचा अजूनही आपल्या लोकसभेचा काळ शिल्लक आहे. ह्या काळात ह्या परिसरात जास्तीत जास्त काम चांगली शाळा ह्या ठिकाणी बांधावी, अशी शाळा बांधावी की मोठे मोठे कोट्यावधी रुपयाच्या शाळा बांधल्या जातात, लाखो रुपयाच्या फी असतात. त्या फी भागातल्या शाळेपेक्षा आपल्या ह्या ठिकाणी चांगलं शिक्षण तुम्हाला या ठिकाणी मिळावं, अशा शाळा ह्या ठिकाणी बांधल्या उभारल्या गेल्या पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या लहान चिमुकल्यांना एक चांगली शाळा ह्या ठिकाणी असली पाहिजे. आपली सुद्धा पोरं, विशाल पाटील जाऊन इंग्रजीत बोलतो लोकसभेत, आमची पोरं पण इंग्रजीत बोलावी. ती कुठल्या जातीचे कोण विचारणार, आम्ही नाही विचारणार. सामान्य पोरं पण या ठिकाणी शिकली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. का होऊ नये, चांगले कॉलेज या ठिकाणी का होऊ नये, तुमचे रस्ते चांगले का होऊ नये, का सुरक्षित तुम्हाला आम्हाला वाटू नये. त्या ठिकाणी लहान पोरं ते टाकीत चढलेलं आहे, माता भगिनी लाईट काळजी पडतो का काय म्हणून मग अशी चाललेलं आहे, उतर पडशील. पुढचं बाळ घराबाहेर पडताना तुम्हाला मला काळजी वाटणार, मला माता भगिनी म्हणतात, दादा आम्हाला सगळा प्रचार या पॅनलचा करायचा आहे. रमेश सरजी 18 वर्ष त्या कुटुंबाचा राजकारणापासून सत्तेपासून लांब आहे, त्यांना एक संधी देऊया. दिली सगळ्यांना संधी, रमेश सरजी सारख्याला आपण संधी देऊया. त्या नंदू कोळेकरच्या आमच्यासाठी राबल्या, आमच्या वसंतदादा घरासाठी राबलेला माणूस, त्यांचं निधन झालं, भावाचं निधन झालं, पोराचं निधन झालं, पुतण्याचं निधन झालं. एवढी ट्रॅजेडी त्या घरात झाली, त्याला कुठेतरी संधी द्यावी. सामान्य कुटुंबातलाच पोरगा आहे, तुम्ही मोठं झाला, दुसरं कोणी होऊ नये. नंदू कोळेकर सारख्या माणसाच्या पोरी नगरसेवक होऊ नये का, म्हणून तिला आम्ही ह्या ठिकाणी मदत केली. हे अजित जाधव आतापर्यंत दुसऱ्याच काम करत आले, स्वतःचे पदरमोड करून दुसऱ्या निवडून देत आले. आज ह्या परिसरात मला एक तिसरा उमेदवार द्यायचा होता, मी त्यांच्या घरात उमेदवार द्यायचा निर्णय घेतला. माझं काय चूक, उदय चांगला बाई ह्या दुसऱ्यासाठी राबणारा, पक्षाशी एक नीट राहिलेला माणूस, त्याच्या घरात आज जर आमदारकी येत असेल तर का द्यायची. म्हणून या सगळ्यांसाठी आपण उमेदवारी दिली. हे पॅनलला ताकद आली, पण सगळ्यांनी विनंती केली तुमच्या घराचा उमेदवार द्या. खूप दहशत आहे. एवढं अशी कशी दहशत, अशी चांगली लोक येत आहेत. देऊया हर्ष बाबा, तो पहिल्या दिवशी प्रचाराला गेला, पहिल्या दिवशी त्याच्या आडव्या मोटरसायकली मारायला सुरू. माफ करा, आम्ही तुम्हाला कुठेतरी दुर्लक्ष झालं. त्या लोकसभा निवडणूक होती, आम्ही त्यात लक्ष दिलं म्हणून तुमच्या ह्या भागात काय चाललंय ह्याच्यावर कदाचित आमचा दुर्लक्ष झाला. ह्याच्या पुढे होणार नाही. जेवढं सहन करायची क्षमता आमच्यात आहे, तेवढं मोडून काढण्याची क्षमता सुद्धा आमच्यात आहे. वेळ प्रसंगी तेही करू, आमचे संस्कार आमच्या आडवे येतात, पण कधी कधी गरज पडली तर तेही माफ, आणि आम्हाला जे करावं लागेल ते करू. कुणालाही आमच्यावर काही होईल, तुमच्या कुणालाही जर हात लावायचा प्रयत्न केला तर विशाल पाटील ह्या ठिकाणी तुमच्यासाठी उभं राहणार, आणि माझ्या पाठीमध्ये आता जयंत पाटील साहेब, विष्णू चरण साहेब या ठिकाणी. तुम्ही कुठे घाबरून जाऊ नका. या लोकांना संधी द्या, मला एक संधी द्या. मी ह्या ठिकाणी तुम्हाला विश्वास देतो. हो, ह्या ठिकाणी माझ्या विरोधात सगळी एक येतील, पैसे खर्च करून तुम्हाला मतं तुमची विकत घ्यायचा प्रयत्न करतील, धमकावून जातील, सगळं करतील, पण ही संधी द्या. ह्या 4 लोकांना निवडून द्या. त्यांच्याकडनं कमी पडतं, मी माझं पूर्ण कुटुंब तुमच्यासाठी ह्या ठिकाणी राबून, मला एक दाखवायचं आहे, राबवून दाखवायचं आहे की मी ह्या ठिकाणी तुमच्यासाठी उभं राहू शकतो. कुणी सांगणार मी इथं येतो, मी तिथून येतो, मला माझ्या कुटुंबाचं सगळं सेटल आहे. आम्हाला कुठे प्लॉट विकत घ्यायला जायचं नाही, आम्हाला कुठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला जायचं नाही, आम्हाला तो कुठला व्याप नाही. आम्हाला एकच व्याप आहे, तो तुमच्या सगळ्यांची सेवा करणं, आणि ते प्रामाणिकपणे मी करणार. वेळ कमी असल्यामुळे क्षमा मागतो, मला कमी भाषण थांबावं लागते, पण तुम्ही आजपर्यंत माझ्या बरोबर राहिला आहात, मला तुम्ही प्रेम दिलं आहे. हेच प्रेम तुम्ही माझ्या कुटुंबियाच्या, माझ्या ह्या पॅनलच्या मागे
द्यावं ठेवावं ही तुम्हाला विनंती करतो, कळकळीची विनंती करतो. हाताच्या चिन्हासमोरील चारी बटन दाबून त्या चौघांनाही निवडून द्या ही विनंती करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार.